नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सेकंड स्टँडर्डची इंग्लिश ग्रामर बुक आहे ज्याच्यातलं थर्ड चॅप्टर शिकवणार आहे. आपली सेकंड स्टँडर्डची बुक आहे, तिच्यातलं आपलं चॅप्टर चालू आहे 3 नंबर. आपला चॅप्टर कोणता चालू आहे तर 3 नंबर नाउन जनरल्स. हिच्यात काय आहे तर एकदम सिम्पल्स आहे. मी तुम्हाला बोर्डवरती समजून सांगतो. त्यांनी इथं सांगितलं मॅस्क्युलाइन म्हणजे एखादा माणूस आणि फेमिनाइन म्हणजे एखादी बाई. जर इथं बघा, इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा. इथं त्याच्यानंतर कॉमन, त्याच्यानंतर न्यूटन. हे आता मी तुम्हाला सांगणार पहा. पहिलं काय सांगितलं त्याने मॅस्क्युलाइन. काय सांगितलं त्यांनी MASCU MASCULINE. मॅस्क्युलाइन म्हणजे पुरुष म्हणजे माणूस ते म्हणजे मॅस्क्युलाइन. तसं की आपण घेतले मॅन एक्सेट्रा माणसाचे नाव झाले. झाला मॅस्क्युलाइन. आता आपल्याला बघायचं फेमिनाइन. बा फेमिनाइन FEMININE. फेमिनाइन म्हणजे महिला. फेमिनाइन म्हणजे महिला. महिला म्हणजे बाई. हे असते फेमिनाइन. तसं की वुमेन ओके. त्याच्यानंतर आहे आता कॉमन. तुम्हाला दाखवलेलं आहे कॉमन COMMN. कॉमन म्हणजे काय येतात तर आता तुमचे मेनी जे थिंग्स जे येतात ते कॉमन मध्ये येतात. तसे की तुमचे फ्रेंड्स, चाइल्ड, टीचर्स म्हणजे असे जे त्यांची नावं नसतात सांगितले. म्हणजे नाव नाही सांगितले, नाव नाही सांगितले, त्यांना म्हणता लढायला, त्यांना म्हणता कॉमन. त्याच्यानंतर आपण न्यूटन. न्यूटन म्हणजे एकदम सिम्पलची गोष्ट आहे. न्यूटन म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग, त्याला म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. आता बघा, आपल्या बुकमध्येच एक्झाम्पल दिले आहे टेबल, कप, बॉटल. अजून आपण याचे व्यतिरिक्त घेऊ शकतो. तसं घेऊ शकतो आपण CPU, कम्प्युटर एक्सेट्रा. अजून घेऊ शकतो इत्यादी. आता आपल्या बुकमध्ये काही ते एक्झाम्पल दिलेले आहे. आता आपण बघून घेऊया. पहिले हे दिलेले बा मॅस्क्युलाइन म्हणजे हे बघा मॅन, वुमेन, बॉय, गर्ल, किंग, क्वीन. त्याच्यानंतर इथं काही दिलेले नावं मॅस्क्युलाइन, फेमिनाइन, सन, डॉटर, ब्रदर, सिस्टर, फादर, मदर, नाईस. मॅस्क्युलाइन फिमेल बघा अंकल, आंटी, हेडमास्टर, हेडमास्टरेस, सर, मॅडम, प्रिन्स, प्रिन्सेस. पेज नंबर 11 वरती दिलेला आहे आणि पेज नंबर 10 वरती दिलेलं. तुम्हाला वाचायचं असेल तर हे वाचून घ्यायचं, व्हिडिओ पॉज करू नये, कारण की इथं तुम्हाला सर्व एक्सप्लेनेशन दिलेलं आहे स्टोरी टाईप. तर बघा आता हे दुसरं मॅस्क्युलाइन, फेमिनाइन. लॉयन, लॉयनेस्ट, पिकॉक, पीहेन, हॉर्स, मेरी. त्याच्यानंतर स्टेज, डॉन, डार्केस्ट, डग, ड्राम, इव्ह, रोस्टर, हॅन. आहे काय दिलेलं त्यांचे एक्झाम्पल. हा बघा कॉमन चाइल्ड, डॉक्टर, पॅरेंट्स, फ्रेंड, टीचर, कझिन. नाव बघा हे न्यूटन. बघा टेबल, कप, बॉटल. हा एक्सरसाइज आहे, ती लिहून देते बघा. तर बघा मी बोर्डवरच लिहून देणार आहे, कारण की तिच्यात जरा चुकलेला आहे. हा क्वेश्चन 1 दिलेला तुम्हाला आपल्या बुकमध्ये पाहून घेऊ आपण. मी क्वेश्चन नाही लिहिणार.
मॅच द फेमिनाईन जनरल विथ द मॅस्क्युलाईन जनरल. फिमेल आणि मॅस्क्युलाईन दिलेलं आहे, आपल्याला ते जोडायचं. तर त्याच्यानंतर फर्स्ट नंबर बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, सिस्टर दिलेलं आहे. तर सिस्टरचं काय होणार, ब्रदर. मॅच नाही करायचं, डायरेक्ट ॲज अ समोर आन्सर लिहायचं, कारण की पेपरच्या वेळेस ना समजायला पाहिजे. जर लिहायचं पी हॅन म्हणजे पिकॉक. आताच आपण त्या कॉलममध्ये बघितलेलं आहे. सेकंड नंबर झाला. हां, थर्ड नंबर आहे आपलं हेन म्हणजे रोस्टर. आपण बघितलं होतं एक्झाम्पलमध्ये, लिहून घेतलं. त्याच्यानंतर फोर्थ नंबर काऊचा आहे बुल. त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबर, काय दिलेलं तुम्हाला फिफ्थ नंबर, आंटी. त्याच्यानंतर अंकल. त्याच्यानंतर सिक्स नंबर दिलेलं तुम्हाला प्रिन्सेस. हा प्रिन्सेसचा आहे तुम्हाला प्रिन्स. स्पेलिंग चुकलेला असू शकतात, तर मॅथ्समध्ये बरोबर करून घ्यायचे. डॉगचं होतं वाटतं. हां, रॅकर झालं. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड आहे तो लिहून देणार. त्याच्या पहिले आपण क्वेश्चन बघूया. पहा काय दिलेलं आहे. लुक ॲट द गिवन वर्ड्स, राईट देम इन अ करेक्ट कॉलम इन अ टेबल बिलो. द फर्स्ट वन इज इच कॉलम इज डन फॉर यू. पहिले दिलेले आहे, आता आपल्याला बाकीचे करायचे आहे. तर बघा, ते तुम्हाला होमवर्क आहे. क्वेश्चन 2 आहे, हा तुम्हाला होमवर्क आहे. मला येते, पण तुम्हाला येण्यासाठी मी तुम्हाला होमवर्क दिला. कारण तो इझी आहे. तिच्यात जे मॅस्क्युलाईन आहे फेमिनाईन आहे, न्यूटर आहे आणि कॉमन जे आहे ते काढणं आहे तुम्हाला. मॅन आहे, मॅक्सुलाईन म्हणजे मॅन, याच्यात न्यूटन म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग चांगली मिळणार, तिच्यात लिहा कप. त्याच्यानंतर हिच्यात लिहा टीचर, अशा प्रकारे. ओके. त्याच्यानंतर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3. एकदम इझी आहे, मी तुम्हाला लिहून देतो, कारण की तो काय आहे बघा. आपलं क्वेश्चन नंबर 3. आयडेंटिफाय द सर्कल्स द nouns in the following sentence. Also write their generals. One is done for you. एक आपल्याला करून दिलेलं बघा. पहिलं काय दिलेलं बघा, युअर आंटी इज अ टीचर इन माय स्कूल. त्यांनी काय करून दिलेलं आहे आपल्याला बरोबर. आंटी फेमिनाईन, टीचर कमिंग आणि स्कूल काय आहे तर न्यूटर आहे. तर बघा आता मी लिहून देतो. पहिले लिहून दिलेलं आहे, आता आपल्याला त्याच्यातलं दुसरं लिहायचं आहे. त्याला ए नाव दिलेलं आहे, ए. तर बघा, पहिल्या कॉलममधून तुम्हाला कोणाला सर्कल करणार आहे, डग याला सर्कल करायचं आहे. आणि त्याला खाली जे लाईन दिलेलं आहे त्या लाईनवर लिहायचं तुम्हाला डग इज इक्वल फेमिनाईन. त्याच्यानंतर सी नंबर आहे. सीचं पहिलं आहे पेन याला सर्कल करायचं, नंतर लाईन वरती लिहायचं पेन आणि त्याला न्यूटन. तर बघा, इथं स्पेलिंग चुकलं. NUTER न्यूटन. झाली. त्याच्यानंतरचा डी नंबरचा आहे बस. आन्सर आहे डायरेक्ट बस ला सर्कल आणि स्कूलला पण सर्कल.
त्याच्या खाली लाईन दिली त्याच्यात लिहायचं BUS बस, NUTER न्यूट्रल. आणि त्यांच्याच पोळ्या फक्त इथं मावत नाही म्हणून मी इथं लिहित आहे SHOOL, इथं बी न्यूट्रल. लिहून घ्या फटाफट. आलं. त्याच्यानंतरचा आता आहे तुम्हाला ई नंबरचा आहे मालाले सर्कल करायचा आणि त्या लाईनवर लिहायचं माला इज फेमिनाय. चुकलं का स्पेलिंग? NE फेमिनाय. स्पेलिंग बरोबरच करून घ्यायची, कधी कधी चुकू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.